आपल्या सोसायटीमधल्या किलबिल ग्रुपच्या खेळ, कला अशा विविध क्षेत्रामधील धुरंधर कामगिरी आजूबाजूच्या सोसायटीमधून सुद्धा खूपच नावाजली जायला लागली. त्यामुळे आजूबाजूच्या सोसायटीमधील सुद्धा मुले खूप जण रोज यायला लागली. आज आपल्या सोसायटीमधील शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या जान्हवीताई आणि भक्तिताई या दोघी बालसेनेला भेटायला आल्या होत्या. आज हॉलमध्ये मुलांबरोबर त्यांच्या आजी आजोबांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. आज जान्हवीताई इतिहासात प्रसिद्ध असलेले महान गायक तानसेन यांच्या गोष्टी सांगणार होती. जान्हवीताई गोष्ट सांगायला उभी राहिली. सम्राट अकबर यांच्या दरबारामधील नवरत्नांपैकी एक गायक तानसेन होते. तानसेन महान गायक आणि संगीत रचनाकार होते. तानसेन यांचा जन्म 16व्या शतकामध्ये ग्वाल्हेर जवळील छोट्या खेड्यामध्ये झाला. त्यांचे मूळ नाव होते रामतनू, पण मुघल बादशहा अकबराने त्यांना तानसेन म्हणून गौरविले होते. तानसेन यांनी भारतीय संगीतामधील दीपक राग, मेघमल्हार राग असे अनेक राग निर्माण केले. अशा गोष्टी प्रसिद्ध आहेत. तानसेन यांचे रागदारी गायिकेवर एवढे प्रभुत्व होते की ते दीपक राग आळवून दरबारामधील दिवे पेटवत आणि मेघमल्हार राग आळवून पाऊस सुद्धा पाडत असत, अशा कथा सांगितल्या जातात. एकदा अकबर बादशहा तानसेनाचे गाणे ऐकून मंत्रमुग्ध झाला आणि म्हणाला, तुझ्यासारखा गायक या पृथ्वी तलावर दुसरा कोणी नाही. तेव्हा तानसेनांनी बादशहांना नम्रपणे नकार दिला आणि सांगितले, महाराज, मी हे जे गातो आहे ते माझ्या गुरूंच्या गायकीसमोर काहीच नाही. माझ्या गुरूंच्या गायकीला तोड नाही. अकबराने उत्सुकतेने तानसेनाला त्याच्या गुरूंची भेट घेण्याची इच्छा सांगितली. तानसेनाने अकबर बादशहाला सामान्य वेशामध्ये आपल्या गुरूंच्या गायन बैठकीत नेले. तानसेनांचे गायकीमधील गुरु स्वामी हरिदास यांचे दैवी गाणे ऐकून सम्राट अकबर भारावून गेले. संगीत सम्राट म्हणून अकबर बादशहाच्या दरबारात मान मिळवणारे तानसेन आपल्या गुरूंपुढे कायम नतमस्तक व्हायचे. तानसेनांच्या या शालीनतेने आणि नम्रतेनेच त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतामधील थोर महान गायक म्हणून चिरंतन प्रसिद्ध केले.